अन्न जसं सेटीचं पोतं ना तसं. म्हणजे नाशिकचे व्यापारी अन्न किंवा घुमट बोलतात, ह्याला वेदिका पट्टी आणि याला मेदी बोललं जातं. शिलालेख इथं पाण्याच्या टाकीच्या वर आहे. जय शिवराय मित्रांनो, मी भावेश पवार. आपल्या हिंदखोर मावळ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण बेडसे लेणीवर आलेलो आहे. आपले परम मित्र संतोष दहीबाते आपल्यासोबत आहेत. तर या लेणीबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर आपण विचारू त्यांना की या लेणीचा काय इतिहास आहे. नमस्कार, तुमचं बेडसे लेणीवर सहर्ष स्वागत. साधारण बेडसे लेणीची निर्मिती ही इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली 1 BC सेंचुरी आणि ह्या लेणीला आतापर्यंत साधारण 22 वर्ष आहे. याची जी पद्धती बनवण्याची हे खोदकाम शैलीत असल्यामुळे याची पद्धती ही वरून खाली अवजार अंदाजे छिन्नी हातोडा आणि हिला लागणारा कालावधी बनवण्याचा हा 150 वर्षाचा आहे. प्रामुख्याने ह्या सगळ्या लेण्या या बौद्ध भिक्षू आणि अनुयायी जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आहेत त्या लोकांच्या वर्षावास म्हणजे ह्या पावसाळ्यात निवास व्यवस्था आहे. पावसाळ्यात निवास करताना त्या लोकांनी ध्यान साधना केंद्र आणि म्हणजे ध्यान साधना विभाग आणि निवास विभाग हे दोन्ही वेगवेगळे केले. जिथं आता आपण बसलेलो आहे तो विहार आहे. विहार म्हणजे निवास व्यवस्था. विहारामध्ये जे खोले आहेत त्याला भिक्षुगृह आणि शून्यगृह अशी दोन नावं दिली गेली. भिक्षुगृह म्हणजे भिक्षू त्याच्यात निवास करू शकतो आणि शून्यगृह म्हणजे त्याच खोलीमध्ये ती लोक ध्यान साधनाही करू शकतात. दुसरा विभाग आहे जो चैत्यगृह संबोधला जातो. चैत्यगृहामध्ये साधारण आपल्या स्तूप पाहायला भेटतात. स्तूपाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ध्यान साधना केली जायची. त्या चैत्यगृह नाव का पडलं? चैत्यगृह म्हणजे जिथं चित्त एकाग्र केलं जातं असं ठिकाण म्हणजे चैत्यगृह. आणि बेडसे लेणीला जो चैत्यगृह आणि जो विहार आहे तो त्याची जी रचना आहे ती एकसारखी. ह्या लेणीची 2-3 वैशिष्ट्य. एक इथला जो विहार आहे तो पूर्ण भारतात एकमेव विहार आहे तो. आणि विहारामध्ये जी रचना आहे ती सेम चैत्यासारखी आहे. दुसरं की ही लेणी पूर्वाभिमुख आहे आणि महाराष्ट्रातल्या फार अल्प किंवा फार कमी अशा लेण्या की त्यांचं तोंड पूर्वेला आहे. आणि तिसरं की चैत्यगृहाच्या सुरुवातीला जे स्तंभ आपल्याला पाहायला भेटतात ते इसवी सन पूर्वीच्या कालखंडामध्ये कोणत्याच लेण्यांना आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि त्या स्तंभाला बोललं तर ग्रीक पसोली स्तंभ शिल्पकला. त्याच्यावरली जी शिल्प आहे ती जरी भारतीय असेल तरी त्याच्या मागचा जे रचनेकार किंवा जे शिल्पकार होते ते परदेशी होते, म्हणून त्याला ग्रीक पसोली स्तंभ शिल्पकला बोललं जातं. आता मला या वास्तूबद्दल थोडीशी माहिती देतो. आपण ज्या विभागात आता उभे आहे ना तो पूर्ण परिसर हा निवासासाठी वापरला जायचा. आणि या ज्या खोल्यांची रचना आहे ती खोल्यांची रचना एकाच ठिकाणी अशी उपलब्ध आहेत. त्या पूर्ण परिसराला विहार बोला तर विहार म्हणजे निवास व्यवस्था. आपण एक थोडक्यात विहाराविषयी थोडं जाणून घेऊ. तुम्ही जर इतर विहाराच्या रचनामध्ये ज्या खोल्या पाहिल्या तर त्याला भिक्षुगृह आणि शून्यगृह बोललं तर भिक्षुगृह म्हणजे तिथे निवास केले जाते आणि शून्यगृह म्हणजे तिथे ध्यान साधना केली जाते. एकंदरीत इथं जे खोल्या आपल्याकडे आहेत त्या 11 खोल्या आहेत आणि 11 खोल्यांमध्ये प्रत्येक खोल्यांमध्ये 2-2 बेड आहे आणि काही ठराविक 2 ते 3 खोल्यांमध्ये एक आपल्याला दगडी बेड पाहायला मिळतो. एक तो दगडी बेडचा फायदा काय की ह्या सगळ्यांनी जंगलामध्ये आणि जंगलामध्ये जे सरपटणारे प्राणी ते सपाट ठिकाणी प्रवास करत असतात म्हणजे चालत जात असतात आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी एक मिनिमम साईज पासून वरती हाईटवर त्या याचे बेडची निर्मिती केली जाते. ह्या ठिकाणी आपल्याला सांगण्यासारखं एक गोष्ट इथं हा जो पूर्ण खोली म्हणजे हे जे दगडी बेड ह्याच्यात झोपणंही शक्य आणि त्या दगडी बेडवर ध्यान साधना करणंही शक्य म्हणजे एकत्रित निवासासाठी वापरले जातात. खाली एक खड्डा आहे तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा असा संभ्रम तयार होतो की हे नेमकं काय. तर ह्याच्याविषयी की पूर्वी ह्यांच्याकडे जे काही साहित्य होते म्हणजे ग्रंथ किंवा त्यांच्याकडे काही मौल्यवान वस्तू होत्या तर त्या ह्याच्यात ठेवल्या जायच्या. आणि हे जे खाचे तर साधारण इथं लाकडी प्लाय टाकला जायचं आणि त्याच्या खाली ते झाकलं जायचं म्हणजे सुरक्षित. कारण इकडं असं लॉकर वगैरे ह्या गोष्टी नाहीये. मग ह्यांच्याकडे जे साहित्य ते सुरक्षित ठेवण्यासाठी एकतर ह्याचा वापर करत असावा किंवा दुसरे असे की ही लोक भिक्खू संघ हा वर्षावास म्हणजे पावसाळ्यात अशा ठिकाणी राहायचा. आणि पावसाळ्यात जर राहायचं असेल तर अग्नीची गरज आहे म्हणजे आगीची गरज आहे. मग तो ज्वलंत कोळसा का इथं ठेवणे आणि इथं विहाराच्या बाहेर ठराविक उंचीवर एक खोली तर त्या पूर्ण आत्ताच्या घडीला पूर्ण परिसरामध्ये ती एकच खोली आतून काळी तर कदाचित तिथं तो स्वयंपाक करून ती लोक खात असावी. साधारणपणे ती लोक भिक्षा मागूनच खायचे. पण ज्यावेळेस गावात जाऊन भिक्षा मागणं शक्य नसेल तर त्यावेळेस वेगवेगळे लोक यांना भेटी देत असावे त्यावेळेस. आणि भेटी दिल्याच्या नंतर ती लोक दान धर्म करत असावे. दान धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात ते पण त्यापैकी अन्न हाही प्रकार आहे. त्याचप्रकारे इथं अजून एक आहे ज्याच्यावर तुम्हाला अजून स्पष्टच येईल. दिसतंय थोडंसं
ह्याला बोललं तर धान्य कोठार. म्हणजे त्यांच्याकडे जे काही धान्य आहे ते इथं स्टोअर केलं जातं. पलीकडे अग्निकुंड, आणि जेव्हा गावात जाऊन भिक्षा मागणं शक्य नाही तर इथलं धान्य उचलणं, तिथलं अग्नी उचलणं, आणि वरती जी उंचीवर खोली आहे, तिथे जाऊन ते शिजून खाल्लं जात असं. याला जर पाहिलं तर याला खाचे, म्हणजे याचा अर्थ जेव्हा याच्यात धान्य भरलं जायचं तर हे लाकडाच्या द्वारे ते भरून ठेवलं जातं, आणि इथून आहे ना खोली. तर याचा अर्थ इथं खाच्या कसं दिलं तर इथं लाकडी एक दरवाजा असणार आहे छोटासा. जेवढं साहित्य लागतंय धान्य तेवढं ते घेतलं जायचं, कारण ते जर वातावरणाच्या संपर्कात आलं तर ते खराब होतं. त्याच प्रकारे थोडस इथं एक दोन गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. कुठल्याही खोल्यांमध्ये गेलं ना तुम्हाला असे गोल खोल पाय भेटतात. तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा असा समज असतो की ते दिवे ठेवण्यासाठी असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जी रुंदी आहे ती फक्त एवढीच आहे. एक तर त्याच्यात दिवा बसू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट की जर ते दिवे ठेवण्यासाठी नाही तर ते कशासाठी. पूर्वी ह्या लोकांकडं त्यांची जी वस्त्र असतात म्हणजे भगव्या कलरची लाल कलर त्याला चिवर बोलतात. तर ते चिवर आहे ना सुकवण्यासाठी इथून तिथपर्यंत एक लाकूड फसवलं जायचं, त्याच्यावरती वस्त्र ठेवली जायची. थोडं आतमध्ये इथं आहे ना, इथं खाचे, इथं एक खाचा, इथं आणि इथं खाली इथं बुजवलंय. तर हे खाचे कशासाठी होते, ह्या ज्या खोल्या आहेत त्यांना सगळ्यांना पहिले लाकडी दरवाजे होते. तर त्या लाकडी दरवाज्यांसाठी ते लाकडी दरवाजे आतून लावले जायचे, आणि त्याच्यामुळे ते खाचे, कारण ह्याला कडी कोड्या करू शकत नाही. म्हणजे इथं जर लाकूड लावलं तर इथे एक चेंबर ठेवणं, इथे एक आणि इथे एक आणि खाली, म्हणजे ते असं दाबलं गेलं तर तिथं ते लॉक करून आणि त्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली. लॉकिंग सिस्टम असते. ह्या विहाराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भारतात एकमेव हे विहार जे अर्धगोलाकृती आहे. ह्याचा जो वरचा छत आहे तो हत्तीच्या पाठीसारखा आहे. त्याला बोललं तर गजपृष्ठकार. प्रामुख्याने 3 शिलालेखाचा आपल्याला संदर्भ भेटतो. पहिला शिलालेख इथं पाण्याच्या टाकीच्या वर आहे. तर पाण्याच्या टाकीला पेयपोडी बोललं जातं. पेयपोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. पेयपोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. ह्याच्यात जो शिलालेखाची लिपी आहे ती ब्राह्मी लिपी, भाषा ही पाली होती त्या काळची. पाण्याच्या टाक्यांच्या खोदकामासाठी जो काही निधी दिला त्याचा उल्लेख शिलालेखात आहे. संदर्भ महाबोये बालिकाय महादेवी सामदानिकाय आपदेवनकाय भीतिकाय. म्हणजे महाबोय राजांची मुलगी होती महादेवी सामदानिका, ती आपदेवन राजांची बायको होती. त्या महिलेने ह्या टाक्याच्या खोदकामध्ये निधी दिला. ज्या ज्या तुम्ही लेण्यांना जाल तिथले जे लेख आहे ते बेडच्या लिहिलेल्या 3 शिलालेखापैकी इथं एक शिलालेख आहे, त्याला स्तूप बोलला जातं. स्तूपाला हा जो भाग आहे त्याला अंड किंवा घुमट बोलतात, त्याला वेदिका पट्टी आणि याला मेदी बोललं जातं. तर हा एक स्मारक स्वरूपाचा स्तूप आहे. तर जे अर्यंत होऊन गेले इथे म्हणजे बेडच्या लेण्यांना किंवा परिसरामध्ये, तर त्यांचा हा स्तूप आहे. तर इथे एक शिलालेख आहे मागे भिंतीवर, त्याचा संदर्भ आहे गोभूती नावाचे मारा पर्वतातील अरण्य त्यांचा असमलित भाडे करून गेलेला स्मारक आहे. गोभूती हे मारा पर्वतावर ध्यान साधना करायचे, आणि जेव्हा त्यांचं निर्माण झालं तर त्यांच्या स्मरणात हा बनवून घेण्यात आला. ज्यांनी ह्याला बनवून घेतले स्तूपाला तर त्यांचं नाव असमलित बळे, जे ते गोभूतींचे शिष्य होते. आपण आता चैत्यग्रहामध्ये आलो आहोत, तर इथे एक शिलालेख बघायला भेटतो. तर आपले मित्र आपल्याला त्या सांगतील त्याच्यामध्ये थोडंसं माहिती. ह्या शिलालेखातली जी लिपी म्हणजे हा शिलालेख इथून तर इथपर्यंत आहे. तर ह्या शिलालेखातली जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे, बोली भाषा पाली. तर ह्याच्यात असा संदर्भ भेटतो की हा जो गृह आहे त्याला शून्यगृह बोलला जातं. शून्यगृहाचा खर्च ज्यांनी दिला त्यांचा उल्लेख शिलालेखात असतो. पण पूर्ण बेडसेलिनीच्या आतील परिसरामध्ये हा एकच शिलालेख आहे. तर त्याच्यात जो संदर्भ सांगितला गेला तो पूर्ण लेणीचा खर्च ह्यांच्या दानातून देण्यात आला. ह्याचा संदर्भ आहे नाशिकानं अनंदस्य सेठीचं पूतनच, म्हणजे नाशिकचे व्यापारी आनंद सेठी यांचा मुलगा पुष्यनथ यांनी ह्या शून्यगृहाचा किंवा पूर्ण लेणीचा खर्च त्यांच्या दानातून करण्यात आला. हे जे शिल्प आहे खाली याला चौथर आहे. त्या चौथऱ्याच्या वरती हा जो घुमट आहे त्याला कुंभ बोललं जातं. त्याच्यानंतर हा वरचा जो स्तंभ आहे त्याला असे 8 कोण आहे, तर त्याला अष्टशिल्पी अष्टांग मार्ग बोलला जातं. त्याच्यावरचं जे फूल आहे ते कमळाचं प्रतीक आहे. उलटं फूल एक निर्वाणाचं प्रतीक मानलं जातं, आणि जे उमरलेलं असतं तर ते बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. निर्वाण म्हणजे मुक्तीचा मार्ग. त्याच्यावर चौथर आहे. शिल्प हे शांतीचं प्रतीक आहे. बैल हे श्रमाचं प्रतीक आहे. हत्ती हे ताकदीचं प्रतीक आहे. घोडा हा वेगाचं प्रतीक आहे. साधारण बुद्धांना प्रेरित होऊन जे बौद्ध भिक्षू आणि प्रसार करायचे, तर गौतम बुद्धांशी निगडीतही या शिल्पाचा अर्थ सांगितला जातो. गौतम बुद्धांचा स्वभाव हा शीत होता किंवा शांत होता, म्हणून ते गायच्या प्रतीकामध्ये. त्यांचा जन्म ज्या राशीमध्ये झाला ते वृषभ राश आहे. वृषभ राश म्हणजे बैलाचं प्रतीक आहे. हत्ती आणि घोडा अशी 4 शिल्पे. हत्ती म्हणजे ते जेव्हा आईच्या गर्भामध्ये होते
तर त्यावेळी त्यांच्या आईला जे स्वप्न पडलं होतं प्राण्याविषयी, तो हत्ती होता म्हणून त्या हत्तीच्या प्रतिकारामध्ये. आणि जेव्हा त्यांनी स्वतःचं घर सोडलं आणि बुद्धगयाला साधण्यासाठी जेव्हा ते निघाले होते, तर त्यांच्यासोबत जो प्राणी होता तो घोडा होता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रतिकात्मक तुम्हाला ह्या प्राण्यांची शिल्प इथं पाहायला भेटतात. त्यात जर तुम्ही पाहिलं तर त्या बोधिवृक्षाच्या कामाने त्या लोकांनी कायम ठेवलेले आहे. बोधिवृक्ष म्हणजे गौतम बुद्धांनी ज्या झाडाखाली बसून ध्यान साधना केली आणि ज्ञान प्राप्ती केली, तर त्या झाडाला बोधिवृक्ष बोललं जातं. हे जे ठिकाण आहे त्याला प्रदक्षिणा पोत बोललं होतं. ती लोक तुम्हाला प्रदक्षिणा घालून मध्ये येऊन ध्यानात व्हायचे. जो मेन आहे त्याला चैत्यगृह बोलला जातं. चैत्यगृह म्हणजे तिथं ध्यान साधना केली जातं. हा जो खालचा भाग आहे त्याला संतागार बोलला जातं. संतागार म्हणजे सांघिक स्वरूपाची ध्यान साधना इथं करणे. एकट्याला करायचं असेल तर चैत्यगृहामध्ये पण इथं खोल्या आहेत आणि विहारामध्ये पण खोल्या आहेत, तर त्याला भिक्षुगृह आणि शून्यगृह नावे. निवासही शक्य, साधनाही शक्य. आणि जर ग्रुपमध्ये साधना करायची असेल तर याचा वापर करायला जायचा. याच्या आतमध्ये जेवढे स्तंभ आहेत ते 26 स्तंभ आहेत. 26 मध्ये 64 शीट आहे आणि 2 सपोर्ट आहेत. असे 26 स्तंभ आहेत. 24 का अशोक चक्राचे 24 लाईन्स होत्या, 24 आरे, तर त्याचं प्रतिकात्मक हे सिंबल पाहिलं जातं. त्याचप्रकारे ही जी वेगवेगळी चिन्ह आहेत स्तंभावर, तर ती 5 स्तंभावर आहेत. एक तर ती 5 स्तंभावर असतात किंवा पूर्ण स्तंभावर असतात, तर ते पंचशिलाचं प्रतीक आहे. खालची जेवढी फुले आहेत ती कमळाचे प्रतीक आहे. कमळ हे शांतीचं प्रतीक आहे. ह्याच्यावर जे चिन्ह आहे वरचं, तर त्याला अशोक चक्र बऱ्याच वेळा बोललं जातं, पण ते अशोक चक्र नाही, कारण ते जे गोल चक्र आहे त्याच्यात 8च लाईन्स आहेत, म्हणजे 8च रेषा आहेत, तर ते अष्टांग मार्गाचं प्रतीक आहे. तिसऱ्या याच्यावर वरचं चिन्ह आहे वरती, तर ते त्रिरत्न बुद्ध धर्म आणि संघ त्याचं प्रतीक आहे. ह्याच्यावरचं जे चिन्ह आहे त्याला श्रीवत्स म्हणतात. आणि शेवटचं जे गोल गोल राऊंड आहे ते आकाशगंगेचं प्रतीक आहे. एकंदरीत अशी या लेण्याच्या स्तंभांच्या चिन्हाची रचना. त्यानंतर लेण्यामध्ये सगळ्यात जो मुख्य भाग आहे तो म्हणजे हा भाग आहे स्तूप. चैत्यगृहामध्ये प्रत्येक चैत्यगृहामध्ये आपल्याला स्तूप पाहायला भेटतं. स्तूप म्हणजे काय की ज्याद्वारे गौतम बुद्धांना प्रेझेंट केलं गेलं आणि पूर्वी काळी त्यांचे जे धातू ते वेगवेगळ्या स्तूपांमध्ये जतन करण्यात आलं. आपल्याकडे उत्तर भारतात जे पिठामध्ये स्तूप बनले त्या बहुतांश ठिकाणी तुम्हाला धातू पाहायला भेटतात. पण हा प्रवाह दक्षिणेत उतरला तर पावसाचं प्रमाण कदाचित त्यावेळी जास्त होतं, म्हणून त्या लोकांनी दगडामध्ये वास्तू ठेवल्या आणि दीर्घ काळाचा विचार करून दगडामध्ये खोदकाम करण्यात आलं. पण ते जे धातू आहे ते धातू अशा दगडी वास्तूमध्ये जर ठेवायचे असेल तर पहिले त्याची रचना समजून घेणं गरजेचं आहे. ह्याला ज्या 3 गोल रिंग्स आहेत तर त्याला वेदिका पट्टी म्हणतात. एक्झॅक्टली ह्याला चौथं पण बोललं जातं, पण ते वेदिकीय पट्टीच्या सोबतच आहे. याला वेदिक अधिष्ठान बोलतात. हा वरचा भाग आहे त्याला म्हणजे गोल घुमट अंड किंवा डांब शब्द आहे. टप्पे त्याला हरणीला वरची जी दांडी ती यष्टी यांचे फूल आहे ते छत्र आहे. पूर्वीच्या काळी जे धातू जतन करण्यात आले होते ते विविध स्तूपांमध्ये करण्यात आले आणि आपल्याकडे जे स्तूप आहे ते पिठामध्ये आपल्याकडचे जे स्तूप आहे ते दगडाचे असल्यामुळे त्याच्या खाली म्हणजे अखंड एका दगडात एक वास्तू आहे, त्याच्यामुळे स्तूपात काही ठेवणं शक्य नाही. म्हणजे ठेवलं जायचं ना पूर्वी तर वरची दांडी आणि फूल हे लाकडी आहे आणि त्या लाकडामध्ये ते धातू जतन करून वर्षानुवर्ष ते जतन केलं जातं. आणि स्तूप हे गौतम बुद्धांना स्तूप म्हणजेच गौतम बुद्ध मानून त्यासमोर साधना केली.